बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील लोहगाव प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपाच्या ऐश्वर्या पठारे या निवडणूक लढवत आहेत। उच्च शिक्षित असलेल्या ऐश्वर्या यांनी मूलभूत समस्यांसह तरुणांच्या रोजगार आणि नोकरीबाबत काम करणार असल्याचं सांगितलंय। या सगळ्यांविषयी ऐश्वर्या पठारे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। विमानतळ लोहगाव प्रभागातून पुणे मनपाची निवडणूक लढवणाऱ्या ऐश्वर्या पठारे सध्या आपल्यासमोर आहेत। मी प्रभाग क्रमांक 3 इथून उमेदवार आहे भाजपची। 3 मध्ये आपल्याकडे 3 टप्प्यातला हा प्रभाग आहे। एक आपला जुना प्रभाग 3 ज्याच्यामध्ये सोमनाथ नगर, सुनीता नगर, गणेश नगर, धर्मानगर म्हणजे हा खालचा भाग येतो। त्याच्यानंतर आपल्याकडे वाघोली येतं आणि मग लोहगाव, असं 3 भागांच्यात हा 3 हिस्से आहेत या प्रभागाचे। आणि तिन्ही हिस्स्यात वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत। पण प्रामुख्याने जर आम्ही 3 समस्या कुठल्या असं म्हणायचं बघितलं तर एक आहे पाणी, दुसरा आहे रस्ते, तिसरा आहे स्वच्छता किंवा ड्रेनेज। ह्या 3 समस्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत। आणि आमचा जो जुना प्रभाग 3 आहे म्हणजे खराडीला लागून जो प्रभाग 3 आहे तिथे अनेक वर्ष आपल्याला काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तिथे बऱ्यापैकी समस्या कमी स्वरूपात आहेत। उच्च शिक्षित उमेदवार या वॉर्डला गरजेचा होता असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी मला ही संधी दिली। माझी स्वतःची IT कंपनी आहे। मी जॉबही केला आहे, त्यामुळे मला नोकरी आणि त्या संदर्भात कंपनीजमध्ये लागणाऱ्या लोकांची स्किल सेट काय असते, कुठल्या प्रकारचे लोक हायर केले जातात, कुठल्या प्रकारच्या लोकांना जॉब दिले जातात, ह्याचाही मला अभ्यास आहे। आपण पाहिले की तरुणांच्या रोजगारावरती आणि प्रभागातील ज्या समस्यावरती हे 2 महत्त्वाचे मुद्दे घेऊन ऐश्वर्या पठारे जे आहेत त्या सध्या पुणे मनपाची निवडणूक लढवत आहेत। लोकशाही न्यूजसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। आज ठाकरे बंधूंची विशेष मुलाखत होणार आहे। संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर एकत्रित मुलाखत घेणार आहेत। ठाकरे बंधू यांची ही पहिली संयुक्त मुलाखत होणार आहे। ठाकरे बंधू यांची पहिली ही संयुक्त मुलाखत ठरणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी संजय राऊत आणि महेश मांजरेकर त्यांची मुलाखत घेणार आहेत। विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। मूर्तीवर रासायनिक लेपन आणि विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद राहण्याची शक्यता आहे। विठ्ठल मूर्तीवर लवकरच रासायनिक लेपन होणार आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक महाराज मंडळी च्या ज्या संघटना आहेत, वारकरी संघटना असतील, यांच्या समवेत एक संयुक्त बैठक होईल आणि या बैठकीत पुरातत्व विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित असतील आणि त्या बैठकीत निर्णय होईल की कशा पद्धतीने ही प्रक्रिया करायची आणि त्यासाठी मंदिर किती दिवस आपल्याला बंद ठेवावं लागेल। पुरातत्व विभागाने जे अधिकारी उपस्थित होते मागील बैठकीला, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 ते 3 दिवस आपल्याला पदस्पर्श दर्शन हे बंद ठेवावं लागणार आहे। त्यामुळं नजीकच्या ज्या बैठकीत निर्णय होईल त्यानुसार ही रासायनिक प्रक्रिया करण्याचं काम हे पुरातत्व विभागामार्फत केलं जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।